नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला कमालीचा ट्विस्ट पाहायला मिळतोय. ते म्हणजे कौशिकीताई आता कुणाला तरी बोलत असते. नवीन सॉफ्टवेअर, नवीन काहीतरी आता तिचं चालू असतं. टेक्नॉलॉजी विषयी ती बोलते. ते ऐकून मात्र तारिणीला धक्काच बसतो. होय प्रेक्षकांनो, तिला कुठे ना कुठे आता तारिणीला डाऊट आलाय. तिला आता जे वरती सुद्धा डाऊट आलेला असतो. चक्क आता तारिणीने आपले खबरी, आपलं आता टेक्नोची जी काय तिची टीम आहे ते सगळे जे आणि कौशिकीच्या मागे लावलेली असते. टेक्नो आता जेच्या प्रत्येक मोमेंटवर प्रेक्षकांनो लक्ष ठेवून आहे. कुठे जाते, कुणाला बोलते, तिचा कॉल ट्रेस केला जातोय. युवराज मात्र आता ऑलरेडी ट्रॅप झालेलाच आहे. पण आता मात्र जेव्हा घरी पूजा आहे, पूजेमध्ये आता जे काही विघ्न आलंय त्याच्यामुळे मात्र आता तारिणीला फलाहारावरच राहायचे आणि ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायची असं गुरुजींनी सांगितलंय. आता मात्र तारिणीने इकडे जेव्हापासून कौशिकीचा कॉल ऐकलाय तिला मात्र आता भीती वाटायला लागली. काहीतरी गडबड आहे. ही आता कौशिकी डॉक्टर कामतची मदत घेते आणि खूप मोठे मोठे डाव रचते हे मात्र प्रेक्षकांनो तारिणीला कळून चुकलेलं असतं. आता मात्र कौशिकीने डॉक्टर कामतांसोबत हात मिळवणी खरंच केलेली आहे हे फायनली आपल्याला कळालं आणि त्यामध्ये सामील असते तिसरी व्यक्ती, ती म्हणजे जया जगदाळे. होय प्रेक्षकांनो, या तिघांचा मिळून जे काही त्रिकुटाचं कारस्थान आहे ते मात्र आता तारिणीच्या समोर आलेलं असतं. आता या तिघांपैकी एक जण जी चुकी करेल ती मात्र टीम तारिणी बरोबर पकडणार आहे. रंगे हातच आता त्यांचा सगळा सोक्षमोक्ष तारिणी लावणारे. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र कौशिकीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दया काकाला सुद्धा तिने धोका दिलेला आहे. खोटं बोललेली आहे. कौशिकी घरात राहून प्रत्येकाला आता नाटकं करत होती. सगळ्यांना जीव लावायचं जे काही तिचं नाटक होतं हे सगळं आता तिचं धादांत खोटं वागणं मात्र पकडलं जाणार आहे. घरातलं पानसुद्धा कौशिकीशिवाय हलू देत नव्हती ती. आता मात्र सत्याचा मार्ग, MNNला आम्ही खरं बोलतो हे सगळं तिचं खोटं. दयानंदला आता मात्र वाटतं, पण कौशिकी मात्र एक नंबरची बदमाश बाई निघाली आहे. प्रेक्षकांनो, गुलाबची बॉस असल्याचा आता डाऊट तारिणीला आहे. दयानंद खांडेकराला सगळं माहिती आहे, कारण या खांडेकरांच्या घरी आता इतकं मोठं वादळ आलंय आणि या वादळाला आता तारिणी केदार कसे फायनली समोर जाणारे हे मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी, आजच्या भागामध्ये सुमी आणि रेखाचे सुद्धा भांडण लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि निशी, युवराज आणि ईशा मिळून तारिणीचा सगळा पूजेचा प्लॅन चौपट करण्याचा जो प्लॅन करणार आहेत ना, अक्षरशः तिला ब्रह्ममुहूर्तावर उठूच द्यायचं नाही आणि कौशिकीच्या मनात, घरच्यांच्या मनात तिला पाडायचं, हा प्लॅन युवराज आणि निशीने केलेला असतो. प्रेक्षकांनो, हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. म्हणूनच आजचा भाग शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे कौशिकीताईची एकावर एक कारस्थानं चालू असतात. युवराजला आता अटक होणार होती. युवराज हा कौशिकी आणि डॉक्टर कामतसाठीच काम करतोय. आता कौशिकीला मात्र सारखी काळजी वाटत असते. जेव्हापासून युवराज पोलिसांच्या ताब्यात गेला तेव्हापासून ड्रग डीलचा मात्र कुठलीही डील झालेली नाहीये. पैसा येत नाहीये. म्हणून आता कौशिकी, डॉक्टर कामत इकडे टेन्शनमध्ये असतात. डॉक्टर कामत कौशिकीला स्वतः आता घरी येऊन इकडे तिच्या रूममध्ये जाऊन भेटतात आणि तारिणी सगळं यांच्यावर लक्ष ठेवून असते. प्रेक्षकांनो, म्हणजे आधीपासून आपल्याला वाटत होतं खरा सूत्रधार खांडेकरांच्या घरातच आहे. अगदी योग्य वाटत होतं प्रेक्षकांनो, तेच आता खरं ठरलंय. बेडरूमचं दार लावून डॉक्टर कामत कौशिकीताईला काय बोलतायत, काय चाललंय यांचं, तारिणी केदार बरोबर आता लक्ष ठेवते. कौशिकीचं बोलणं ती ऐकते की कामत काका, अहो तुम्ही दरवाजा आतमध्ये लावून असं नाही येऊ शकत, कुणाला डाऊट आला तर. डॉक्टर कामत बोलतात, हे बघ कौशिकी, मला इम्पॉर्टंट बोलायचे. त्या जे सारखा मला कॉल करतीये, सारखं आता मला इकडे प्रत्येक वेळेस कॉल रिसीव्ह करता येत नाही, मला हॉस्पिटलमध्ये कामं असतात. ती जे सारखंच आता डोक्याला ताप झाली आहे. जेव्हा जेचं नाव ऐकते तारिणी तेव्हा मात्र आता तारिणीला धक्का बसतो. आता ती बोलली, उद्या दुपारी आपल्याला काम नसेल तर मात्र आपल्याला तिकडे जाऊन भेटायचं आहे, भेट घ्यायची आहे. तारिणी सगळं ऐकते आणि तिकडून निघते. तारिणीला आता मात्र प्रेक्षकांनो डाऊट आहे. डाऊट काय, खात्रीच आहे. तारिणी आता लगेच केदारला सगळे इन्फॉर्म करते, टेक्नोला कॉल करते आणि इकडे कामत काकांवरचा तिचा संशय आता बळावलेला आहे. कामतवर आता पूर्णपणे वॉच ठेवून आहे टीम तारिणी. कॉल ट्रॅकिंग केलाय, कॉल ट्रेस केलाय, त्याला सुद्धा स्वतःला ट्रॅक करायला जात आहे. आता त्याच्या मागे बरोबर टीमचे खबरी लागलेले असतात.
कामत आला, कौशिकीसोबत एवढं काय बोलतोय तो, तिच्या रूममध्ये जाऊन काय सिक्रेट असतं, जेजेचं नाव त्यांनी का घेतलं, जेजेला भेटून ते काय करणार आहेत, हे सगळं काही तारिणीला आता मात्र सगळं डाऊटफुल वाटतं. इकडे तारिणी बोलते, हे बघ टेक्नो, मी काय सांगते, जे मॅडमचे सगळेच कॉल रेकॉर्ड कर आणि आपण काय करतोय हे अजिबात जे मॅडमला इन्फॉर्म करायचं नाही आहे. मला आता कौशिकी ताईंवर फुल टू डाऊट आलेला आहे. एकदा सत्य आपल्याला माहिती झालं ना की मग आपण नंतर काय ते बघू, पण जेला आताच काही सांगायचं नाही आहे. टेक्नो बोलतो, मॅडम तुम्ही बॉस काहीच काळजी करू नका, मॅडमचे सगळे कॉल मी आता रेकॉर्ड करतोय, सगळा फोनच त्यांचा हॅक करून टाकतो मी, मॅडमला काय कुणालाच हवा लागणार नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो टेक्नो परफेक्ट आपलं काम करत असतो. तारिणी फातिमाला कॉल करते आणि बोलते, फातिमा तुम्ही सगळे टीम तारिणी अलर्ट राहा, कारण आज सकाळी एक सिक्रेट मीटिंग जी होणार आहे ती मात्र डॉक्टर कामतसोबत होणार आहे. कौशिकी खांडेकर जे त्यात खरंच आता येतील का हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. गुप्त मीटिंग होणार आहे. आता याच्यामध्ये काय काय होणार, युवराजसुद्धा त्या निनावी फोनवाल्याला भेटायला जाणार आहे. आता ड्रग डीलरबद्दल खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट त्यांचा होणार आहे. आपण सगळं आता चेक करू आणि मगच पुढचं पाऊल उचलूया. जे मॅडमला आता कौशिकी कामत यांच्या घरी भेटायला प्रेक्षकांनो जायचं असतं, पण सध्या काहीच मूवमेंट करायची नाही आहे. फक्त टीम आता तारिणीला आपण डायव्हर्ट करायचं असं तिचं जेचं चाललेलं असतं. दुसऱ्या दिवशी आपण काय पाहतोय, डॉक्टर कामत एक नंबरचा हुशार माणूस. इकडे मात्र डॉक्टर कामतच्या हॉस्पिटलमध्ये आता कोण जातो, केदार. तो बोलतो, डॉक्टर मला आता काका बरं वाटत नाही आहे, कालपासून मला कसतरी होतोय. मुद्दामून केदार आता डॉक्टर कामतला प्रेक्षकांनो डायव्हर्ट करायचा, त्याला काही कुठे जातोय का हे चेक करण्यासाठी त्याच्या तिकडे जातो. ॲक्च्युली केदारला काहीच झालेलं नाही आहे. केदारने बरोबर पद्धतीने आता कामतला बरोबर ट्रॅक केलेलं असतं. आता तिकडे जाऊन तब्येत ठीक नाही आहे असं वगैरे सांगतो. टेक्नो तारिणी सगळेच अलर्ट असतात, सगळे आपल्या कामाला लागलेले असतात. इकडे कौशिकी कामत आणि जे मात्र आता खांडेकरांच्या घरी, हे सगळं कामं सोडून आता जेच्या घरी जाणार की प्रेक्षकांनो खांडेकरांच्या घरी मीटिंग आहे. मीटिंग नेमकी कुठे हेच आता तारिणी वॉच ठेवत असते. इकडे मात्र टेक्नो आता निघालेला असतो. सगळी टीम अलर्टवर आहे, तारिणीसुद्धा अलर्ट आहे. सगळ्या गोष्टी ऐकत असतात. ऑडिओ क्लिपमधला आवाज युवराजला जो फोन आला होता तो मात्र कामतचाच होता हे आता त्यांना कळालेलं असतं. डॉक्टर कामत कौशिकी खांडेकर आज मात्र खूप दिवसांनी भेटून जेला भेटून आनंद होतोय असं बोलत असतात. तेव्हा ती म्हणते, माहिती आहे ना गं, तू मला आता बोलावलं नाही आहे, तुला जर कोणाचा संशय आला, तुझ्या टीमला जर डाऊट आला तर मात्र आपलं काही खरं नाही. तारिणी हे सगळं प्रेक्षकांना आता बघून शॉक होते. जे बोलते, अगं त्यांना संशय येणारच नाही आहे, कारण मी त्यांना दुसरीकडे रेड टाकायला पाठवलं आहे ना, त्याच्यामध्ये ते बिझी आहेत. टीम तारिणीमधलं कोणी आज रिकामं नाही आहे आणि हे सगळं प्रेक्षकांना तारिणी ऐकत असते. आता मात्र डॉक्टर कामत बोलतात की मला ड्रग डीलच्या या जगातला एकाचा फोन आला होता. कोणाचा फोन आला होता सांगू का? आता ड्रगच्या किमती चौपट होणार आहेत, मी कितीही पैसे द्यायला तयार आहे. पण जेव्हापासून युवराजचं मॅटर झालं की नाही, सगळ्यांना आता धक्का बसलाय. सगळे आता अलर्टवर आहेत, कोणीही ऑफर द्यायला तयार नाही आहे. सगळ्यांना भीती वाटते, जर आपण आता ड्रग डील केली नाही तर आपलंही नुकसान होऊ शकतं ना. इकडे मात्र खूप महाग झालाय सगळा माल. तेव्हा मात्र कौशिकी बोलते, तुला माहिती आहे ना, आणखीनसुद्धा युवराजचं प्रकरण गरमच आहे. ड्रगवर कोण काम करणार बाबा? जे बोलते, बघ युवराज खांडेकरच काम करणार आहे, कसं करायचं काय करायचं मी सगळं आता करवून घेते. इकडे मात्र अगोदर कौशिकी खांडेकर आणि हीच गुलाबची बॉस आहे हे मात्र आपल्याला सिक्रेट ठेवावं लागेल. कौशिकी खांडेकरचा डावा उजवा हात म्हणजे जे आणि डॉक्टर कामत. प्रेक्षकांनो इकडे मात्र तारिणी सगळं ऐकते. तिच्या इतका मोठा तिच्या पायाखालची जमीन सरकते, तिला धक्का बसतो आणि टीम तारिणीच्या हाताला कौशिकी ताईबद्दलचा पुरावा मात्र सापडलेला नाही आहे. परंतु आता तारिणी काय पाऊल उचलणार आहे? इतकं मोठं ड्रगचं डील आता ते कसे करणार आहेत? युवराज आता या सगळ्यामध्ये फसणार आहे. जसा तो गुलाबसाठी काम करायचा तेच काम तो आता इथे करणार आहे. परंतु घरच्या राजकारणातून आपली तारिणी मात्र वाचत नाही आहे. प्रेक्षकांनो इकडे पूजेचं तिच्या आता गुरुजींनी सांगितलंय, फक्त फलाहार घ्यायचा आहे, फक्त आता ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला ही पूजा करायची आहे, तरच तुमच्या घरचं संकट टळू शकेल. तारिणी बिचारी आता सगळं करत असते आणि तिला आता जेचा चेहरा जगासमोर आणायचा आहे. कौशिकी ताई काय काय नेमकं बोलली, त्याचा काय संबंध हे सुद्धा आता प्रूफ करायचं आहे. इतके वर्ष झाले आपण या सगळ्या गोष्टींचा शोध लावतोय, त्यामुळे आता ड्रगचं डील कोण करतंय, खरा बॉस कोण आहे, खरा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा तिला शोधायचे.
दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो इकडे युवराज तर निघालेला असतो गुलाबच्या बॉसला भेटायचे म्हणून. तो आपल्याच धुंदीत असतो. गेम लेवलअप झाला आहे, काहीतरी झालं आहे असं करून युवराज मात्र हवेतल्या दुनियेत निघतो आणि कौशिकी ताईच त्याला दिसते. तेव्हा मात्र कौशिकी म्हणते, गपचूप बस, इथे तू माझा भाऊ नाही आहे, मी तुझी बहीण नाही आहे, मी इकडे ड्रग डीलरची आता बॉस आहे, गुलाबची बॉस आहे. युवराज मात्र बोलतो, काय तुम्ही काय ट्रॅप केलं आहे माझ्या विरोधात? आता मात्र इकडे डॅशिंग ऑफिसर, सगळ्यात करप्ट ऑफिसर जे आणि MNNची CEO, काय चाललंय काय तुमच्या लोकांमध्ये? तेवढ्यात आता प्रेक्षकांनो डॉक्टर कामत सुद्धा तिकडे येतो. इतका मोठा डॉक्टर जो छान पद्धतीने लोकांची सेवा करतो, तो सुद्धा या घाणेरड्या कामात आहे आणि तो सगळे कारस्थानं त्याच्या दवाखान्यातूनच करतो, सगळ्या डील त्याच्या दवाखान्यातूनच करतो असं मात्र आता युवराजला वाटायला लागतं. आता हे तिघं मिळून नेमकं काय करणारे? तारिणी त्यांना खरंच पकडणार का प्रेक्षकांनो? कशी रंगे हात पकडणारे? टीम तारिणीने जेच्या विरोधात आता खरंच बंड पुकारलाय. कौशिकी मात्र आता पकडल्या जाणारे, तेही आपल्या तारिणीच्या हातातून. डॉक्टर कामत जे हे आता पुढे काय करणार आहे? जेचा खरंच काही दुसरा प्लॅन आहे की जे खरंच करप्ट आहे? हे मात्र आपल्या पुढं येताना आपल्याला पाहायला मिळणारे प्रेक्षकांनो. इकडे युवराज मात्र आता गोत्यात येणार आहे. काही झालं तरी हे सगळं जेव्हा खांडेकरांच्या घरात कळेल, दयानंद खांडेकरांना जर कळलं तर मात्र त्याचं काही खरं नाही आहे. तारिणी केदार मात्र त्यांना सांभाळायला आहेत, म्हणजे खऱ्या अर्थानं दयानंद खांडेकरचा याच्याशी अजिबात संबंध नाही आहे, ही गोष्ट मात्र क्लिअर झालेली आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागात आता काय धमाका पाहायला मिळणार आहे? खरंच बेलसरेच्या घरीसुद्धा जो काही डाव रचल्या चाललाय ते सुद्धा आपण पाहणार आहोत. काव्याला आता चेतना काकूच्या भाच्यासाठी काकूनी पसंती दिली आहे, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तारिणी मालिकेचे सगळेच अपडेट, सगळे रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो येणाऱ्या भागाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.